उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। माजी महापौर किशोरी पेडणेकरांना देखील वॉर्ड क्रमांक 199 मधून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर त्या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना देखील वॉर्ड क्रमांक 199 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काल त्यांना एबी फॉर्म देण्यात आला, त्या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। काल सकाळपासून 2 वेळा त्यांनी मातोश्रीच्या फेऱ्या केल्या होत्या, मात्र संध्याकाळी 7च्या सुमारास त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आणि आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं, किशोरी पेडणेकरांना देखील 199 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आज ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, काय अपडेट? बाहेरनं ढोल ताशाचा सगळा आवाज येतोय आणि आपण वरळीतल्या शाखेत आहोत आणि माझ्यासोबत 3ही उमेदवार आहेत, 199, 198 आणि 195। सगळ्यात आधी किशोरीताई, ताई जल्लोष सुरू आहे आज, तर तुम्ही तिकीट मिळालंय, आज भरायला जात आहे उमेदवारी अर्ज आणि आजच जल्लोष सगळा सुरू आहे। हो, आजचा दिवस नियमानुसार आज संध्याकाळी 5 पर्यंतच आहे, त्यामुळे आजच सगळे भरणार आहेत। आणि ज्या पद्धतीने 4 वर्षात निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत त्याला कारणं अनेक असतील, पण त्या कारणांमध्ये कोण अग्रेसर होते न घेण्यामध्ये तेही लोकांना माहिती आहे। आणि आज आनंद आहे, आमचा जी तर 5 महिला आणि आमचा एकच बंधू म्हणजे विजय बंधू असा आहे, आणि तिकडनं 194ला निशिकांत शिंदे हे आमचे 2 बंधू आमच्या बरोबर असणार आहे। म्हणजे काल असं झालं की तिकीट मिळते नाही मिळते की काय होते काहीच कळायला मार्ग नव्हता, म्हणजे खूप टेन्शन होतं सगळं, अखेर तिकीट। बरं ठीक आहे, तोपर्यंत आपण इथे आपल्यासोबत अबोली खाडे आहेत। अबोली खाडेंना 199 मिळेल की काय अशी पण चर्चा होती आणि वादविवाद सगळे सुरू होते, आता सगळे वाद मिटले? आमच्यामध्ये कोणतेही वाद नव्हते, ताई आणि आम्ही एक कुटुंबातले आहोत, त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना हात धरूनच आम्ही बीएमसी मध्ये जाणार आहोत। अच्छा, आणि विकास करणार की नाही पण मुंबईचा? विकास करणार ना, शिवसेना त्याच्यासाठीच तर बसली आहे आणि पूर्ण विकास होणार आणि मुंबईचा महापौर हा आमचा शिवसेनेचाच होणार। 198 क्रमांक वॉर्ड त्यांचा आहे आणि भनगेंचा 195 आहे। आता युतीमध्ये तुम्ही शिलेदार आहात, युतीचे शिलेदार आहात, आता युती म्हणून एकत्र जाणार आहात का महापालिकेत? नक्कीच नक्कीच। जे पक्षप्रमुख आहे आमचे उद्धवजी ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील, अमितजी असतील, आदित्यजी असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्याने 195 मध्ये मला उमेदवारी मिळाली। त्याप्रमाणे आज मुंबईमध्ये जो जल्लोष आहे की दोन्ही ठाकरे कुटुंब जसं एक आलंय तसं शिवसैनिक आणि मनसैनिक पण आज पूर्ण जल्लोषात आहेत आणि मुंबईवर नक्कीच भगवा फडकणार। मुंबईवर भगवा फडकेल पुन्हा एकदा। ताई, मगाशी मला तुम्हाला विचारायचं होतं, काल उमेदवारी मिळते नाही मिळते असं बरंच काय चाललं होतं, संध्याकाळपर्यंत तणाव वाढला होता, काय होतंय काय कळत नव्हतं, अखेर ते संध्याकाळी उशिरापर्यंत वरळीचा विभाग झाला, 199 तुम्ही, 198 अबोली खाडे, ताण सगळं निघाला। आमच्याकडे खरं सांगते म्हणजे उगाच काय बातम्या निघाल्या, ताण काल तर नव्हता, ताण होता तो 1 आठवडा आधी होता। त्या 1 आठवड्याच्या ताणामध्ये उद्धवजींनी आम्ही सर्वांनी एकमेकांना समजून घेतलं आणि आम्हाला काल म्हणजे दहिसरपासून चालू केलं होतं ते यायला वेळ लागला, आम्हाला 4:30-5ला फॉर्म। बरं सुमित, तुमच्याशी वेळोवेळी संवाद साधत राहू। एक मोठी बातमी समोर येते, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटलेली आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मिळून ही युती तोडली असा गंभीर आरोप शिवसेना